ऐका बालमित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ससा आणि सिंह. एक खूप मोठे जंगल होते. त्या जंगलामध्ये खूप सारी झाडी होती, खूप झरे होते, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते, नाग होते, साप होते, हरिण होते, अनेक प्रकारची गिधाडे होती, रानडुक्कर होते, रानगवे होते. असे अनेक प्रकारचे प्राणी तिथे राहत होते. हत्तीसुद्धा राहत होते. त्याच जंगलामध्ये एक सिंहसुद्धा राहत होता बरं का. पण तो सिंह थोडा आळशी होता. त्याला शिकारीचा कंटाळा येत असे. जो प्राणी त्याच्या जवळ जाई त्याच्यावर झडप घालून तो प्राणी खाऊन टाकत असे. आता सगळेच जण प्राणी त्या सिंहाला घाबरायचे आणि त्याच्याजवळ कोणी जायचेच नाही. पण सिंह हा पाणवठ्यावर बसलेला असायचा. कारण पाणवठ्यावर जर कोणी पाणी प्यायला आले की लगेच तो तिथे झाडाझुडपात लपलेला बसून तिथून झडप टाकायचा आणि त्या प्राण्याला गट्टम करायचा. अशा प्रकारे जंगलातल्या प्राण्यांना त्या सिंहाची खूप खूप भीती वाटत होती. एकदा काय झाले, सिंहाला शिकारीचा खूप कंटाळा आला. त्याने सगळ्या प्राण्यांना आज्ञा केली की रोज एका प्राण्याने माझ्याकडे भोजन म्हणून यायचे आणि तसे जर केले नाही तर मी एका कुटुंबातील सगळेच प्राणी खाऊन टाकेल. आता सगळे प्राणी खाण्यापेक्षा सगळ्यांनी मीटिंग भरवली आणि ठरवले की रोज एका प्राण्याने सिंहाकडे जायचे. सर्व प्राणी आज्ञा पाळू लागले. मग असे करता करता एके दिवशी सिंहाकडे जाण्याची सशाची पाळी आली. तो खूप दुःखी झाला. तो सिंहाच्या गुहेकडे जात असताना वाटेत त्याला एक विहीर दिसली. ती विहीर खूप खोल आणि भीतीदायक होती. त्याच्या मनामध्ये एक विचार आला. कोणताही प्राणी आला नाही म्हणून सिंह तोपर्यंत रागावला होता. ससा हळूच आत आला. सिंहाने गर्जना केली, उशीर का केलास? ससा म्हणाला, वाटेमध्ये ना दुसरा सिंह माझ्या मागे लागला आणि त्याच्यापासून जीव वाचून तुमच्यापर्यंत पळत यायला मला उशीर झाला. सिंहाला सशाचे उत्तर ऐकून आनंद वाटला. पण दुसरा सिंह जंगलात आला. मीच या जंगलाचा राजा आहे. आता दुसरा सिंह कुठून बरे आला? तो या जंगलाचा राजा होईल. काय करावे बरे? आणि या विचाराने त्या सिंहाला खूप राग आला. त्याने त्या सशाला विचारले, सांग बरे, तो सिंह कुठे राहतो? सशाने उत्तर दिले, माझ्याबरोबर या, मी तुम्हाला दाखवतो. ससा पुढे चालू लागला, सिंह मागे चालू लागला. ससा पुढे चालू लागला, सिंह मागे चालू लागला. असे करत 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 सशाने जंगलामध्ये दूरवर असलेल्या एका विहिरीजवळ सिंहाला आणले आणि म्हणाला, हे पहा सिंह महाराज, तो सिंह आहे ना, तो या विहिरीमध्ये राहतो. असे म्हणतात सिंहाने त्या विहिरीत डोकावले. स्वच्छ निर्मळ पाणी होते त्या विहिरीचे आणि त्या पाण्यामध्ये सिंहाला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब दिसले. तेव्हा सिंहाला असे वाटले की हा तर दुसरा सिंह आहे. हा या जंगलाचा पुन्हा राजा होणार. काय करायचे? आता याला आपण मारून टाकले पाहिजे, त्याच्यावर झडप घातली पाहिजे, असा विचार सिंहाने केला आणि सिंहाने विहिरीत उडी मारली. उडी मारल्याबरोबर त्याला काही पोहता येत नव्हते आणि मग तो विहिरीत बुडून मरून गेला. अशा प्रकारे सिंहाचा शेवट झाला. ऐका मित्रांनो, सशाने युक्ती लढवली कारण त्याच्याजवळ शक्ती नव्हती. तेव्हा या कथेतून काय बोध घ्यायचा? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आवडली ना मित्रांनो ही गोष्ट?